नमस्कार. सध्या मँगोचा सीझन चालू आहे आणि आपण मँगोचे काही ना काहीतरी पदार्थ बनवतच असतो. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी टेम्पटिंग अशी कुठलेही बाहेरचं साहित्य न वापरता GMS पावडर किंवा मिल्क पावडर किंवा व्हिपिंग क्रीम किंवा मिल्क मेड किंवा कॉर्नस्टार्च यापैकी कुठलाही पदार्थ न वापरता अगदी यम्मी डिलिशियस टेम्पटिंग अशी मँगो कुल्फी बनवणार आहोत. आणि मुख्य म्हणजे इथे आपण दूध आटवत ठेवणार नाही, गॅसचा वापर करणार नाही आहे आणि अगदी मोजक्याच येतात अशी ही यम्मी टेम्पटिंग मुंह में पानी लाने वाली मँगो कुल्फी झटकीपट बनवणार आहोत. नमस्कार, मी रुपाली आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. ही फायरलेस रेसिपी असल्यामुळे लहान मुले आपल्या आईसाठी म्हणजेच येणाऱ्या मदर्स डेसाठी ही छान रेसिपी बनवून आईला एक गोड सरप्राईज देऊ शकतात. आता आपण ही कुल्फी यम्मी मँगो कुल्फी कशी बनवायची ते पाहूयात. ही यम्मी अशी डिलिशियस मँगो कुल्फी बनवण्यासाठी आपण इथे 4 आंबे घेतलेले आहेत. हे हापूस आंबे घेतलेले आहेत, मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. आता याचा आपण वरचं देठाचा भाग कट करून घेऊयात आणि याचं आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. याची ही एकदम सोपी पद्धत आहे. आपले हात घाण न होता आपण छानपैकी एकदम सोप्या पद्धतीने आपण हा आंबा चिरून घेणार आहोत आणि याचे छोटे छोटे पीसेस करणार आहोत. यामध्ये या पद्धतीने तुम्ही जर केलं तर आंब्याचा पूर्ण गर आपण कुल्फीसाठी वापरू शकतो. आता आपण काय करायचं, चाकूने याचे छोटे छोटे स्क्वेअर पीस पार्ट करून घ्यायचे. त्यानंतर असा पातळ सरफेस असलेला चमचा घेऊन आपण हे क्यूब सर्व काढून घ्यायचे आहेत. या पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला जाड सरफेस असलेला चमचा इथे वापरता येणार नाही, त्यासाठी असा पातळ चमचाच हवा किंवा तुम्ही बोथट झालेला चाकूही याच्यासाठी वापरू शकता. या पद्धतीने आपण व्यवस्थित असा याचा सर्व गर काढून घेऊ शकतो. हे पहा, या पद्धतीने कुठेही आपले गर वाया जात नाही. पूर्णपणे आपण चमच्याने तो व्यवस्थित असा खरडून घेऊ शकतो. हीच पद्धत आपण आमरस करताना वापरली तर आपला गर पूर्णपणे वापरला जातो आणि पटकन आमरस होतो, आपले हातही घाण होत नाहीत. आता आपण कोयचाही जी कोय आहे त्याचीही गर काढून घेणार आहोत. अशा बोथट अशा चाकूने किंवा चमच्यानेही तुम्ही हे काढून घेऊ शकता. तुम्ही इथे पाहू शकता आपण कोयचाही पूर्ण गर काढून घेतलेला आहे. या पद्धतीने तुम्ही जर आमरस आणि कुल्फीसाठी लागणारे मँगोचा गर आपण बनवून घेतला तर पूर्ण गर वापरला जातो आणि हातही तेवढे घाण होत नाही. आता आपण या मँगो पीसेसमध्ये 2 चमचे साखर घालणार आहोत. हे साखरेचं प्रमाण तुमचा आंबा किती गोड आहे त्यावर आहे. तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर आणखी 1 चमचा तुम्ही त्यात वाढवू शकता. साखर घातल्यानंतर आपण हे मँगोचे तुकडे मिक्सरवर एकदा फिरवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता एकदा फिरवल्यानंतर याचा छान असा पल्प तयार झालेला आहे, मँगो पल्प. हे पहा, अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये आपण 1 कप दूध घालणार आहोत. हे एकदा बॉईल केलेलं दूध आहे, फुल क्रीम फॅट दूध आहे. या ठिकाणी आपण 1 कप घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण कुठलेही मिल्क पावडर किंवा कॉर्नस्टार्च किंवा मिल्क मेड आणि GMS पावडर यापैकी काहीही घालणार नाही. तर आपल्या घरात अवेलेबल असलेली अशी ही फ्रेश क्रीम म्हणजे आपल्या दुधावरची साय आपण इथे वापरणार आहोत. मी इथे 1 वाटी वापरलेली आहे. तुम्हाला जर आणखी स्मूथ हवं असेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवू शकता. इथे आपण 1 छोटा बाउल घेतलेला आहे. फ्रेश क्रीम दुधावरची आपली घरातली जी साय असते ती घेतलेली आहे. यामुळे आपलं जे मँगो कुल्फी आहे ती अगदी क्रीमी सॉफ्ट होईल यासाठी. आता एकदा आपण हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे मिक्सरवर. यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आपल्या मँगो पल्पला. आता आपण याची कुल्फी बनवण्यासाठी या ठिकाणी मी इथे हे प्लॅस्टिकचे डबे घेतलेले आहेत, जे आपण हॉटेलमधून काही पार्सल आणलं तर तेव्हा मिळतात ते डबे घेतलेले आहेत किंवा तुम्ही एखादा स्टीलचा डबाही यासाठी घेऊ शकता. या ठिकाणी मी याच्यामध्ये अर्धा पल्प घातलेला आहे. आता उरलेला पल्प मी आपल्या घरामध्ये नेहमीच अवेलेबल असलेले असे ग्लास असतात, स्टीलचे ग्लास, त्याच्यामध्ये घालणार आहे. या पद्धतीने पहा, यात थोडा घालणार आहे. आणि अजून एक पद्धतीने मी तुम्हाला कुल्फी करायची दाखवणार आहे. ती म्हणजे मी इथे पेपर ग्लास घेतलेले आहेत. त्या पेपर ग्लासमध्येही आपण कुल्फी बनवू शकतो ती या पद्धतीने. हे पहा, मी इथे एक पेपर कप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे उरलेला जो पल्प आहे तो घालते आहे. आता आपण हा मँगो पल्प 7 ते 8 तासासाठी डीप फ्रीज करायचा आहे. यासाठी आपण याच्यावर ॲल्युमिनियम फॉईल झाकायची आहे. तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर तुम्ही प्लॅस्टिक पेपरसुद्धा वापरू शकता, प्लॅस्टिक जे असतं ते वापरू शकता आणि त्याच्यावर आपण हे असं त्याचं झाकण झाकून ठेवायचं आहे. आता आपण हे जे 2 ग्लास आहेत त्याच्यावरही या पद्धतीने ॲल्युमिनियम फॉईल लावायची आहे आणि त्याला वरून रबर लावायचं आहे, जेणेकरून आतमध्ये बर्फाचे खडे होणार नाहीत.
यासाठी दोन्ही ग्लासला ॲल्युमिनियम फॉईल लावून आपण त्याच्यावर रबर लावणार आहोत। आता आपण हे सर्व तिन्ही जे कंटेनर आहेत ते 7 ते 8 तासासाठी डीप फ्रीज करायला फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। 8 तासानंतर मी हे कुल्फीचे कंटेनर बाहेर काढले। आता आपण हे काढून पाहूयात कुल्फी सेट झाली आहे का हे पाहण्यासाठी। प्रथम मी हा प्लास्टिकच्या डब्यातली पाहते। वाव, अगदी व्यवस्थित अशी सेट झालेली आहे। तुम्ही पाहू शकताय इथे कुठेही बर्फ तयार झालेला नाही आणि एकदम व्यवस्थित सेट झालेली आहे आपली ही मँगो कुल्फी अगदी प्लास्टिकच्या डब्यात। आपल्याला कुठलेही कुल्फीचे कंटेनर्स हवेत असं काहीही नाही। या ठिकाणी आपली ग्लासमधलीही स्टीलच्या ग्लासमधली ही कुल्फी छान सेट झालेली आहे। त्याचबरोबर आपली पेपर कपमधली मँगो कुल्फी छान सेट झालेली आहे। याच्यामध्ये मी आता आईस्क्रीम स्टिक जी मिळते ती याच्यामध्ये घालत आहे। तुमच्याकडे जर आईस्क्रीम स्टिक नसेल तर तो तुम्ही साधा चमचाही वापरू शकता आणि थोडंसं आपण अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने त्याला व्यवस्थित असं फिरवलं म्हणजे पेपर कपला फिरवलं की लगेच आपली ही कुल्फी निघते। तुम्ही पाहू शकताय, पहा अगदी सहजपणे ही कुल्फी निघत आहे। वाव, मस्त अशी तयार झालेली आहे कुल्फी। मी याच्यावर ड्रायफ्रूट्सनी थोडंसं गार्निशिंग केले, काय सुंदर दिसत आहे पहा। अगदी बाजारसारखी मँगो कुल्फी यम्मी अशी डिलिशियस तयार झालेली आहे फक्त घरातले साहित्य वापरून। डब्यामधल्या कुल्फीमध्येही मी 4 आईस्क्रीम स्टिक लावत आहे आणि याही आपण आता डिमोल्ड करून घेऊयात। अशा पद्धतीने अगदी सहज अशी ही मँगो कुल्फी तयार झालेली आहे पहा, एकदम टेम्पटिंग आणि छानपैकी। आता आपण ही कट करून घेऊ 4 भागामध्ये उभी ठेवून। चाकूने मी 4 भागात ही कट करून घेते। वाव, अगदी टेम्पटिंग अशी ही मँगो कुल्फी तयार झालेली आहे घरातलेच साहित्य वापरून। कोणत्याही प्रकारचं GMS पावडर, मिल्क मेड किंवा व्हिपिंग क्रीम न वापरता आपण ही घरच्या साहित्यात बनवलेली अगदी नॅचरल प्युअर अशी मँगो कुल्फी तयार केलेली आहे। आणि ही कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला कुठलेही कुल्फी कंटेनर लागत नाही, तर आपले घरातलेच साहित्य वापरून आपण ही मँगो कुल्फी सेट केलेली आहे। मस्त, एकदम तोंडाला पाणी सुटेल इतकी टेम्पटिंग झालेली आहे। इथे ग्लासमधली जी कुल्फी होती ती मुलांनी फस्त केलेली आहे, त्यामुळे आपल्याला तो व्हिडिओ बनवता आलेला नाही आहे। तर फ्रेंड्स, ही नॅचरल अगदी प्युअर मँगो कुल्फीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। धन्यवाद।